ज्या मुलीला तिच्या सासरच्यांनी घरातून हाकलून दिलं होतं, त्याच मुलीसमोर काही वर्षांनी तेच लोक हात जोडून उभे होते. पण त्यांना एक गोष्ट अजूनही माहीत नव्हती. ती मुलगी आता त्यांच्या नशिबाचा निर्णय घेणार होती. अनुष्का एका छोट्याशा गावात राहायची. घरची परिस्थिती साधी होती, पण तिच्या आईवडिलांनी तिला एक गोष्ट शिकवली होती. पैसा कमी असला तरी स्वाभिमान कधी कमी होऊ देऊ नकोस. अनुष्काचं लग्न रोहनसोबत झालं. रोहन चांगला मुलगा होता, पण त्याच्या आईला अनुष्का अजिबात आवडत नव्हती. कारण अनुष्काच्या माहेरून मोठा हुंडा आला नव्हता. लग्नानंतर रोज तिला आता टोमणे मिळायचे. तुझ्या वडिलांनी काय दिलं आम्हाला? तू या घरासाठी ओझं आहेस. अनुष्का सगळं शांतपणे सहन करत होती. पण एक दिवस तिच्या सासूने तिला घरातून निघून जाण्यास सांगितलं, ते पण रोहनसमोरच. अनुष्काने रोहनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती फक्त एवढंच म्हणाली, तू मला थांबवणार नाहीस? रोहन काहीच बोलला नाही. अनुष्का घर सोडून माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यावर तिच्या आईने विचारलं, बाळा आता काय करणार? अनुष्काने डोळे पुसले आणि म्हणाली, आई आता कोणाच्याही घरात जागा मागणार नाही. माझं स्वतःचं घर मी स्वतः उभं करणार. तिने एका छोट्या दुकानात काम सुरू केलं. ती दिवसा काम करायची आणि रात्री अभ्यास. काही वर्ष अशीच गेली. हळूहळू तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पहिलं दुकान छोटं होतं, मग दुसरं चालू केलं, मग तिसरं. आणि काही वर्षात तिच्या कंपनीच्या अनेक शाखा तयार झाल्या. अनुष्का आता एक यशस्वी व्यावसायिका झाली होती. पण तिने आपल्या भूतकाळातील कोणालाही किंवा कोणत्याही व्यक्तीला हे सांगितलं नव्हतं. एक दिवस अनुष्काला तिच्या कंपनीसाठी एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. समोरची कंपनी पाहून ती काही क्षण शांत झाली. कारण त्या कंपनीचा मालक दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो रोहनचा वडील होता, ज्यांनी तिला घरातून बाहेर काढलं होतं. मीटिंगच्या दिवशी रोहनची आईही तिथे आली. तिने अनुष्काला ओळखलं नाही. ती तिच्याशी अगदी आदराने बोलत होती. मॅडम, आमचा प्रोजेक्ट तुमच्या कंपनीला मिळाला तर आम्हाला खूप आनंद होईल. अनुष्का शांत होती. मग तिने हळूच विचारलं, तुम्हाला तुमची सून आठवते का? सासूचा चेहरा बदलला. क क क कोणती सून? अनुष्का हसली. अनुष्का? सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रोहनही तिथे आला. त्याने अनुष्काला पाहिलं आणि त्याला काहीच बोलता आलं नाही. काही सेकंद शांतता होती. मग रोहन म्हणाला, अनुष्का मला माफ कर. अनुष्काने त्याच्याकडे पाहिलं. तुला माहिती आहे का, त्या दिवशी मला सगळ्यात जास्त दुःख कशाचं झालं? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्या आईने मला घराबाहेर काढलं म्हणून नाही, तर तू मला थांबवलं नाहीस म्हणून. सगळ्यांना वाटलं अनुष्का आता बदला घेईल, पण तिने काही वेगळंच केलं. तिने तो प्रोजेक्ट त्यांना दिला. रोहनला आश्चर्य वाटलं. तू आमची मदत का करतेस? अनुष्का हसली. कारण
मला तुम्हाला हरवायचं नाही आहे, मला फक्त स्वतःला जिंकायचं होतं. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. पण अनुष्का तिथून निघून गेली, कारण तिने त्या दिवशी एक गोष्ट शिकली होती. कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठा बदला म्हणजे समोरच्याला हरवणं नसतं, तर त्याच्याशिवाय स्वतःचं आयुष्य सुंदर बनवणं असतं. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक आणि हाईप द्यायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच सुंदर कथा ऐकत राहा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असंच हसत राहा, आनंदी राहा आणि आमच्या कथा ऐकत राहा. तुम्ही आमची कथा ऐकली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या सुंदर कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. धन्यवाद.